हरे कृष्ण 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 हरे हरे। 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 गोपाल कृष्ण भगवान प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्। तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम्। एकादशं गणपतिं द्वादशैतानि नामानि न च विघ्नभयं तस्य। जपेत् गणपति स्तोत्रं संवत्सरेण च सिद्धिं च अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च तस्य विद्या इति श्री संपूर्णं सीतारामचंद्रार्पणमस्तु। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। शुकदेव सांगतात राजा परीक्षिता उद्धवाशी संभाषण करीत असताना गोपी म्हणतात, हे उद्धवा, नीती निपुण भगवान कृष्ण आणि त्यांचे मंत्री तुम्ही, आपल्याला आमच्यामध्ये काही दोष दिसत असेल तर त्या दोषाचं निरसन तुम्ही करा। आमच्यामध्ये काही दोष होता म्हणून भगवान आम्हाला सोडून गेले का, प्रश्न केलाय। त्यावेळा ते प्रतिपादन करतात, सावधान होऊन ऐका। भगवान श्रीकृष्ण आजही तुमच्या समोर या पशुपक्ष्यांच्या वेशामध्ये आहेतच। म्हणजे उद्धवानं गोपिकेंना चराचरामध्ये परमात्मा आहे असं संबोधन केलं, पण गोपींनी सांगितलं चराचरातला परमात्मा आमच्या देहामध्ये
आमच्या अंतरामध्ये जो काही प्रादुर्भाव झाला आहे तो शांत करू शकतो का? उद्धव म्हणे नाही. कारण चराचरामध्ये परमात्मा आहे, तो फक्त जाणायचा आहे आणि अंतरातल्या परमात्म्याचा अनुभव आल्याशिवाय स्वरूपाची स्वरूपाची स्थिती मोठी कठीण आहे. म्हणून कपट करून भगवंताने आम्हाला फसवलं आहे. आम्ही गृहिणी आहे. नख आणि शिख हे आमचे यांनी घायाळ केलेले आहे. कामदेवाच्या तीव्र वेदनेनं आम्हाला त्रास दिलेला आहे आणि याला साक्ष म्हणजे व्रजातले सगळे झाडं झुडपं आहेत. याकरता आपण मंत्री आहात कृष्णाचे, कृपा करून आमच्यावर झालेला अन्याय भगवंताच्या लक्षात आला नसेल तर तुम्ही गेल्यावर आणून द्या. गोपिकेंनी भगवंताने केलेला अन्याय त्यांच्या मंत्र्याला म्हणजे उद्धवाला सांगितला आहे. उद्धव म्हणतात, हे सख्यांनो, तुमच्या गुणानुवादानं आणि या अवस्थेनं मी भ्रमित झालो आहे. असं म्हटल्याबरोबर एक गोपिकेला मूर्छा आली आणि ती पडली. पडल्यावर उद्धव घाबरले आणि दुसऱ्या गोपिकेने तिच्या कानाजवळ कृष्ण 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 असं म्हणून आवाज दिला. पुन्हा गोपिका चेतन झाली आणि उद्धवाला सांगितलं, पाहिलं ना की भगवंताच्या कथा नुसत्या काढल्यानंतर आमच्या देहाची अवस्था काय होते. त्यावेळेस उद्धव म्हणाले की हे गोपिके हो, तुमची अवस्था पाहून तर मला वाटतं की तुमच्या हृदयातच परमात्मा आहे. दुसरी गोपिका म्हणाली, त्या नंद दुलारानं मथुरेमध्ये राहून आमच्याकरता तुम्हाला इथे पाठवलं असेल तर आपण आमचे माननीय आहात, सन्मान आहे तुमचा, तुम्ही संकोच करू नका. आमची जी अवस्था आहे ती अवस्था तुम्ही पाहून घ्या. कारण सज्जन लोक जगामध्ये योग्य असं मार्गदर्शन करून स्वरूपस्थिती, भगवान मथुरेमध्ये गेल्यानंतर त्यांच्या हृदयामध्ये लक्ष्मी विराजमान करते आहे म्हणून त्यांना कोणाचीही आठवण येईल असं नाही, येणारही नाही. पण त्यांचे कोणी भक्त आहेत याची आठवण ती लक्ष्मी भगवंताला येऊ देणार नाही. उद्धव म्हणाले, मी अवश्य भगवंताला सांगेल, पण गोपीजन हो, तुम्ही अत्यंत उच्चतम अवस्थेला पोहोचले आहे एवढं लक्षात ठेवा. ही ज्ञानावस्थेपेक्षा सुद्धा तुमची मोठी अवस्था आहे. तन्मे मनहा शिवसंकल्पमस्तु. भगवंताच्या चरित्राचं गुणगान श्रवण केल्याबरोबर देहाची भावना हरपून जाते तुमची. तुम्ही भगवंताच्या परम अशा अवस्थेला जाऊन पोहोचतात. नंदनंदन वसुदेव नंदन आर्यपुत्र श्रीकृष्ण यांनी यज्ञोपवीत संस्कार करून गुरुकडून शिकून आलेले आहे. पुष्टीपुरी मधुपुरी मध्ये ते विराजमान आहेत. आणि गोपी म्हणाल्या, त्यांचं अंतरंग शुद्ध आहे. ते माता पिता बांधव गोपीजन यांचं स्मरण करता का? केव्हा तुमच्याजवळ आमची आठवण काढली का?
एवढी तरी दया त्यांच्या मनामध्ये आहे का? तुम्ही आम्हाला यातलं काही ऐकलं असेल तर सांगा. जर आमची आठवण काढली असेल, एवढं जरी तुम्ही आम्हाला आता सांगितलं की खरोखर भगवान तुमची आठवण काढतात, तर तुम्हाला आपण नाही का कोणी भेटलं का तुमचे मित्र भेटले तर मग त्याने काही माझी आठवण काढली का? अरे म्हणे काय आठवण काढली तुझी? आपण जसं सांगतो तसं उद्धव सांगतात, भगवंतांना तुमची आठवण आली म्हणून माझी पाठवण केली आहे. शुकदेव सांगतात, राजा परीक्षिता, गोपिकेंच्या हृदयामध्ये भगवत प्रेम भाव पाहून त्या दोषरहित झाल्या. भगवत प्रेम भाव त्यांच्या मनामध्ये जो आला त्याच्यानं त्या दोषरहित झाल्या. उद्धवजी कृष्णाचं स्मरण करू लागले आणि त्या ज्या गोपिका होत्या त्या भगवंताचा संदेश ऐकण्याकरता तन्मय झाल्या. उद्धव म्हणाले, हे गोपीजन हो, आनंदाची गोष्ट हे की त्रैलोक्यामध्ये पूजित असलेला वासुदेव हा तुमच्या हातात आहे. त्रैलोक्य ज्याची पूजा करतात तो वासुदेव. वासनात वासुदेवस्य वासितम भुवनत्रय सर्वभूत निवासोसी. सगळ्या जीवांच्या मध्ये वास्तव्य करणारा असा हा परमात्मा तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही मोठे सौभाग्यवान आहात, कारण त्याची कथा, त्याची गाणं आणि त्या गाण्यामुळे तुमची जी अवस्था आहे ती मी डोळ्यानं पाहिली. जसं जगामध्ये काही नियम आहे, माणूस दान देतो, एकादशीचा उपवास करतो, चांद्रायण व्रत करतो, तप, अग्नी किंवा आपल्या शरीराच्या वजना इतकं दान देतो, अष्टाक्षराचा महामंत्राचा जप करतो किंवा वेदाध्ययन करतो, यम नियम ताडण मंदिर बांधतो. हे सगळ्या पुण्यापेक्षा तुमच्या हातामध्ये जो परमात्मा आहे हे मला जाणवत आहे की तुमच्या जवळ येतो. तुम्ही गोविंद गीतानं त्याला जागृत करतात आणि तुमची विरह अवस्था पाहून मला तर असं वाटलं की परमात्म्याने मला तुमच्याकडे काहीतरी शिकायला पाठवलेलं आहे, तुम्हाला संदेश द्यायला नाही. हे गोपीजन हो, भगवंताचं यशोगान आम्हाला करता येत नाही. व्यास वाल्मिक हे ऋषी हे वर्णन करून गेले, त्यांच्या श्लोकाचं गुणगान लोक करतात, ते नाही करत. कारण जो स्वतः श्लोक लिहितो ना त्याला असं वाटतं लोकांना उपयोगी आले पाहिजे, पण त्याने वाचले पाहिजे ना. ते व्यासांनी लिहिले, पण जेव्हा शुक सांगायला लागले तेव्हा व्यास येऊन बसून ऐकायला लागले. आता खरं ज्याने लिहिलं आहे त्याला ऐकायची काही गरज नाही, पण त्याच्यामध्ये रस कसा आहे तर त्याला वर्णन केलं आहे. झाडावर शाख असते, तो पोपट त्या शाखेवर बसतो आणि त्याच्यातला रस घेतो. त्याला माहिती आहे की कोणत्या फळामध्ये रस आहे. पोपटाने खाल्लेली कैरी गोडच निघणार, आंबट निघणारच नाही. कारण झाडाला मात्र ते ज्ञान नाही की आपल्यामध्ये काय रस आहे, पण पोपटाला आहे. तसं व्यासांनी लिहिलेलं श्रीमद भागवत, या भागवतामध्ये भक्तिरस, ज्ञानरस आणि वैराग्य रस आहे. हे व्यासांना कल्पना नाही, पण शुकांनी मात्र त्यातला भक्तिरस, ज्ञानरस आणि वैराग्य रस राजा परीक्षिताच्या कानात ओतला. आणि एवढंच नाही तर राजा परीक्षिताला परिपूर्ण केला. श्रवण काय करतं, माणसाला परिपूर्ण करतं. म्हणून श्रवण भक्ती आधी सांगितली. श्रवणे वाढे विरक्ती, श्रवणे वाढे भक्ती.
श्रवणे होय मुक्ती. म्हणून पुराण पुरुषोत्तमाचे जे श्लोक आहे ते यशोगायन करणं हे अलौकिक प्रेम आहे. हे सर्वोत्तमा, प्रीती आणि भक्ती ह्या दोन्ही तुमच्या शरीरामध्ये आहे. तुम्ही धन्य आहात. तुमची भक्ती जगामध्ये दुर्लभ आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य जगात आहे तोपर्यंत तुमची भक्ती जगामध्ये लोक करत राहतील, उद्धवाने सांगून टाकलं त्यावेळेस. कारण म्हणून तुकोबाराय, नामदेवराय, ज्ञानेश्वर महाराज यांनी सगळ्यांनी गवळणी लिहिल्या. काय केलं तर त्या ज्या गीत गात होत्या त्या गीतावर पुन्हा काव्य केलं. गोपी गीतम भ्रमर गीतम. आपण धन्य आहात. आपली भक्ती मुनिजन करतील. गोपिकांना सांगितलं की आपली भक्ती मुनिजन करतील. हे गोपी, तुमचा आनंद हा विषय पुत्र, पती, स्वजन नसून, परिवार नसून तुम्ही सगळ्यांचा त्याग केला आहे आणि जीवनामध्ये अधोक्ष नारायणाला प्राप्त करून घेतला आहे. आपल्यावर भगवंताचा परिपूर्ण अनुग्रह आहे. तुमच्यावर भगवंताचा परिपूर्ण अनुग्रह आहे. कारण अनुग्रह नसता तर तुम्हाला भगवंताच्या विरहाबद्दल एवढी दिव्य अवस्था आली नाही. तुमचे सदा कल्याण असो. गोपी, तुम्ही माझ्यावरही कृपा करा आणि तुमच्या अंतरंगामध्ये वसलेला जो परमात्मा आहे तो परमात्मा माझ्या अंतःकरणात वसावा असा आशीर्वाद द्या. तुमच्या अंतःकरणामध्ये जो परमात्मा वसला आहे तसा माझ्या अंतःकरणात वसावा असा आशीर्वाद द्यावा. म्हणून हे प्रियतम कृष्ण तुम्हाला सुख देणार आहे. त्यांचा संदेश घेऊन मी आलो होतो. तो तुम्ही संदेश, मी तर पाहिलं की तुम्हाला संदेश सांगायची काही गरज नाही आहे. संदेश सांगायची काही गरज नाही आहे. पण आपण ऐका. हे गोपीजन हो, पोषक एवं रक्षम प्राणनाथ. जगाला पोषण करणारा आणि रक्षण करणारा प्राणनाथ भगवंत हा आहे. बस. रक्षण करणारा आणि पोषण करणारा प्राणनाथ भगवंत आहे. प्रणत क्लेशनाशाय. प्राणाला होणारे जे क्लेश आहे ते क्लेश सगळे दूर करणारा परमात्मा आहे. आणि तुम्ही म्हणतात की आम्हाला टाकून दिलं, आम्हाला दूर केलं. आता उद्धव म्हणायला लागले, भगवान श्रीकृष्ण सांगतात की गोपिकेंचा आणि माझा वियोग कालत्रही होणार नाही. भगवंतांनी मला सांगितलं आहे की गोपिकेंचा आणि माझा वियोग कालत्रही होणार नाही. कारण मी सगळ्यांचा आत्मा आहे. सदा सत्य वक्ता आहे. सदा यश आहे. आणि माझा स्वभाव दयाळू आहे. कारण मी कोणाला टाकून देत नाही. हे व्रजनारी, 5 भौतिक शरीरानं, हे आपलं जे शरीर आहे पंचभूतात्मक, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी, हे हा पंचभौतिक देह पंचभूताचा आश्रय आहे. आणि आत्मा मात्र मन, प्राण, बुद्धी, इंद्रिय या गुणाचा आश्रयित आहे. म्हणून इंद्रिय अंतर्मुख केल्याशिवाय आत्मा दिसत नाही. आपण इंद्रिय जर बाहेर ठेवले तर बाहेरच्या जगात आत्म्याचं दर्शन नाही होत. हे इंद्रिय आपल्याला आत न्यावे लागतात.
आणि आकाशाचं वरतून छादन पाहिजे आपल्याला. म्हणून ध्यानाचे जे जागा आहे ते अशा डोंगरात इकडे तिकडे असायची. त्याचं कारण काय, आकाश ध्यानाच्या वेळा चांगलं पाहिजे. त्याच्यानंतर पृथ्वीवर बसलं पाहिजे. पृथ्वीवर थोडं आसन टाकायचं आणि त्याच्यावर ध्यानाला बसायचं. चौरंगावर पाटावर नाही बसायचं. कारण पृथ्वी काय करते तर पृथ्वीमध्ये आकर्षण शक्ती आहे. जशी आकाशात चमकलेली वीज जमिनीत चालली जाते तसं आपण ज्या पृथ्वीवर बसतो ध्यानाला ती पृथ्वी आपलं पाप शोषण करते. आणि ते पाप बाहेर कसं पडतं तर त्याचं वर्णन सांगितलं त्यांनी. ज्या वेळेला ध्यानामध्ये आपली तन्मयता होते तेव्हा डोळ्यातून अश्रू पडतात, रडू येतं, आसू दाटून येतात. त्यावेळेला समजायचं की पृथ्वी आपलं शरीर शुद्ध करून आपल्या शरीरातून पापाचं निरसन करते आहे. शरीरातून घाम येणं वेगळं, पण पापाचं निरसन होताना कंठी प्रेम दाटे नयने नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. कंठामध्ये प्रेम दाटतं, डोळ्यातून अश्रू वाहतात, कंठ सद्गतीत होतो आणि हृदयामध्ये मी प्रगट होतो. हे पण त्याच्याकरता बुद्धी शुद्ध झाली पाहिजे आणि आपला जो प्राणवायू आहे तो स्थिर झाला पाहिजे. श्वासाची गती 72च्या वर जायला नको, ती स्थिर झाली पाहिजे. बुद्धीमध्ये सत्यता आली पाहिजे आणि इंद्रिय अंतर्मुख झाले पाहिजे. असा ज्या वेळेला आश्रय होतो त्यावेळेला अंतरात्म्यामध्ये परमात्मा जागृत होतो. हे गोपियो, तुम्ही यमुना जलाचं स्नान करून वृंदावनाच्या पवित्र वनाला गायी चारून किंवा चारा आणून तुम्ही तुमचं शरीर गोविंद गीत गाऊन गाऊन पवित्र करून टाकलं आहे. जसं कष्ट करणाऱ्या माणसाची प्रतिकार शक्ती जास्त असते, त्याचं शरीर या रोगराईला जुमानत नाही, हाकलून देतं. तद्वत या पृथ्वी आप तेज वायू गायी वासरं यमुना नदी इथे काम करून करून तुम्ही भगवंताचं गुणगान गाऊन ते गोपी चारा कापायचे ना, ते कापताना सुद्धा भगवंताचं स्मरण करायचं. त्या स्मरणामुळे अंतर्मुख न झालेले इंद्रिय काम करता करता बहिर्मुख होते आणि गोविंद गीत गायल्यामुळे तुमचा अंतरात्मा सहज जागृत झाला. तुम्हाला ध्यानावस्थेची गरज पडलेली नाही. म्हणून श्रुती वाक्य आहे सहा आत्मनं स्वयं सर्वभूतो असा उल्लेख आहे. ज्या वेळेला आत्मा जागृत होतो त्यावेळेला सगळ्या भूतांमध्ये परमात्मा आहे असं समजतं, असं जाणवतं. जोपर्यंत आत्मज्ञानाची जागृती होत नाही तोपर्यंत उपयोग नाही. तुकाराम महाराजांना मंबाजीनं मारलं. तुकाराम महाराज घरी आले, पत्नीला लोकांनी सांगितलं की महाराजांना मंबाजीने मारलं. तर आईसाहेब निघाल्या मंबाजीचा खडा सवाल घ्यायला. तुकारामांनी पत्नीला बोलवून म्हणे कुठे चालली, म्हणे त्याला पाहते. त्याला नको पाहू, आधी मला पहा म्हणे. म्हणून अंगाला औषध लावलं. पुन्हा आईसाहेब निघाल्या, म्हणे बघ आता त्याने मला मारल्यामुळे तुला त्रास झाला, आता तू त्याला मारशील तर त्याच्या घरातल्या लोकांना त्रास होईल, मग त्रास वाढेल ना. त्रास वाढवा. अंतरात्मा जागृत होता तुकारामांचा. म्हणून मंबाजीने अपमान केल्यावर सुद्धा मंबाजीला त्रास द्यायचा नाही. कारण काय तर अंतरात्मा जेव्हा जागृत होऊन जातो
त्यावेळा आपण आपल्या प्राक्तानानं प्रारब्धानं सुखदुःखाचा अनुभव घेतो असं या आत्मज्ञानी लोकांना कळून जातं. आत्मारूप साधन आपलं आपण रचलेलं आहे. म्हणून सर्जन, विसर्जन, पालन आणि पोषण हे सगळं देहाचं आत्म्याच्या साक्षीनं होतं. म्हणून चैतन्य रूप जे आत्मा आहे ते चैतन्य रूप आत्मा तुमच्या सहवासामध्ये आहे. तुम्ही जाणून घ्या. मन ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये मिथ्य पदार्थांचं चिंतन करतं त्याचप्रमाणे त्या मनाला स्वप्नामध्ये ते मिथ्य पदार्थ जाणवतात. तुम्ही मात्र सत्य पदार्थाचं, सत्य स्वरूपाचं चिंतन केल्यामुळं तुम्हाला सर्वत्व आत्मा दिसतो आहे. म्हणून हे साधन जे आपल्याला सांगितले आहे, यमनेमादी याचं चिंतन करायला सांगितलं आहे, त्याचं कारण एक आहे की ज्या वेळेला आपलं शरीर हे साधनांनी, जसं थंडीमध्ये आपण अंगावर लवकर वगैरे घेतो की ज्याच्या योगानं थंडी जात नाही, त्याप्रमाणे परमार्थामध्ये इंद्रियांच्या रक्षणाकरता जो सत्याचा आश्रय घेतो, सत्याचा आश्रय घेतल्यानं शरीरामध्ये दृष्ट शक्ती नांदत नाही. छत्री घेतली, रेनकोट घातला म्हणजे पाऊस जसा अंगाला लागत नाही, त्याप्रमाणे साधकांनी सत्याचा आश्रय घेतल्यावर, सत्याच्या संगतीत राहिल्यावर या जगातलं दुर्धर असं, विपरीत असं जे विष आहे ते मनाला आणि बुद्धीला आणि चित्ताला अस्थिर करू शकत नाही. तुम्ही सगळ्या गोपिका सगळ्या परिस्थितीमध्ये स्थिर राहतात. भगवद्गीतेचं वचन बा, सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया. लाभ झाला तरी आनंद नाही आणि नाही झाला तरी दुःख नाही. शरीराला दुःख झालं तरी त्याचा उद्वेग नाही आणि सन्मान झाला. पहा तुम्ही, काही लोक पुरस्कार मिळाला ना तर कोणालाच सांगत नाही. म्हटलं का हो, काही पेपरात दिलं नाही, काय द्यायचं, मिळाला काही तुम्ही आम्हाला बोलवलं नाही, कारण त्यांना त्याचं काही राहत नाही. ते या युगामध्ये काय आहे, पुरस्कार मिळाले म्हणजे पैसे, मान जास्त मिळतो एवढंच आहे. आपल्याकडे असे काही प्राध्यापक होऊन गेले की ते डॉक्टरेट होते पण असं नावाच्या आधी डॉक्टरसुद्धा लिहित नव्हतं. ते त्यांना कोणीतरी विचारलं, त्याने काय करायचं, काय लिहायचं, पण बोलायला उभे राहिले की लोक ऐकतच राहिले. असं आहे. ज्यांना आत्मिक समाधान मिळून जातं ते लौकिकाच्या मागे जात नाही. म्हणून आत्मिक समाधान हे बहिर्मुख इंद्रियांनी मिळत नाही. बहिर्मुख इंद्रियांनी मिळत नाही. ते त्याच्याकरता इंद्रिय अंतर्मुख करावे लागतात. आणि गोपिकी संसारी असून सुद्धा, ग्रामीण जीवन असून सुद्धा अंतर्मुख होते आणि आत्मज्ञान होतं असं उद्धव त्यांना सांगतात. म्हणून ते म्हणतात, हे गोपी हो, तुम्ही भगवंताबद्दल अत्यंत निकटीचे प्रेमी आहात. तुमचं मन तुम्ही भगवंताला समर्पण करून दिलं आहे. मन हे भगवंताला समर्पण करून दिलं आहे. जसं पुष्प आहे हे भगवंताला समर्पण केल्यानं आपल्याला आनंद होतो की मी देवाला फुलं वाहिले, तसं
मन हे पुष्प आहे, हे सुद्धा भगवंताला समर्पण केल्यानंतर काल भ्रमरगीत सांगितलं, जसा भ्रमर त्या कमळामध्ये बसून जातो तसं ज्याचं मन माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही, तर गोपी हो तुमचं चित्त भगवंताच्या चरणावर आहे. तुम्ही देहानं प्रपंचामध्ये आहात, पण मनानं आणि बुद्धीनं मात्र आत्म्याशी संलग्न आहात. म्हणून तुमची ही विदेही अवस्था झालेली आहे. तुम्हाला या अवस्थेचा अनुभव नाही, म्हणून तुम्हाला कळत नाही, तुम्ही बेशुद्ध पडत नाही, तुम्ही आत्मसुखामध्ये लीन होतात. जसा विषयजन्य मनुष्य विषयामध्ये गुंतला, लोभी माणूस पैशात गुंतला की त्याला घरदार काहीच दिसत नाही, जेवण खावं तो म्हणतो तुम्हीच खा, मला कुठे वेळ आहे खायला, कारण तो त्या चित्तामध्ये द्रव्य हे मिळवलं पाहिजे, ते केलं पाहिजे, त्याच्यामध्ये मग्न होतो. विकारी मनुष्य विकारामध्ये मग्न होतो, व्यसनी मनुष्य व्यसनामध्ये मग्न होतो. तसं तुमचं मन शरद रात्रीच्या क्रीडा करताना, म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भगवंताबरोबर तुम्ही जी लीला केली त्या लीलेच्या योगानं तुमचं अंतःकरण भगवंतामध्ये मिळालं. वेदामध्ये एक वाक्य आहे, उद्धव सांगतात, तन्मे मनाहा शिवसंकल्पमस्तु. हे मना तू सत्यसंकल्प शिवसंकल्प कर, की ज्या सत्यसंकल्पाने आणि शिवसंकल्पाने तुझं अंतःगृह म्हणजे आत्मा हा जागृत होईल आणि तू मोठ्या भाग्याचा अधिकारी होशील, बडभाग्याचा अधिकारी होशील. आणि ते अधिकार तत्व गोपी तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. शुकदेव सांगतात, राजा परीक्षिता, अशा प्रकारे या 10 श्लोकांनी शुकदेवांनी कृपानिधी श्रीकृष्णाचा उपदेश व्रजवनितांना उद्धवाने प्रदान केला. उद्धवांचं मुख कमल आहे आणि उद्धवांच्या मुख कमलातून ही कृष्ण स्मृती, जशी आपल्याकडे वेद आणि श्रुती आणि स्मृती आणि पुराण आहेत, तशीही उद्धवांच्या मुखातून निघालेली वाणी स्मृती रूपानं गोपिकेंच्या बुद्धीमध्ये स्थिर झाली. ज्यावेळा आपण विषय कोणताही शिकतो त्यावेळेला ती स्मृती आपल्याला राहिली पाहिजे. काही लोक एक पाठी असतात, एकदा ऐकलं एकदा वाचलं की त्यांच्या लक्षात. काही द्विपाठी असतात आणि शेवटचा टप्पा असतो त्रिपाठी. 3 वेळा ऐकल्यानंतर कोणाच्या लक्षात राहतं, काही वेळा लोकांच्या 2 आणि काही लोकांच्या 1. पाय मोठ्या मोठ्या लोकांची कॉन्फरन्स असते 3 दिवस 3च तास असते 1 तासामध्ये, पण सगळे कलेक्टर यांना ते लोक फाटफाट विषय सांगतात आणि लगेच त्यांची ती झालं 3 दिवसाची कॉन्फरन्स झाली, आले बरं. ते जे सांगितलं जातं सूत्र, तसंच भगवंताचे भक्त आहे म्हणून ब्रह्मसूत्र आहे. भगवंताच्या प्राप्तीकरता ब्रह्मसूत्र आहे आणि भगवंताच्या भक्ती करता शांडिल्य सूत्र आहे आणि नारद भक्ती सूत्र आहे. तर नारद भक्ती सूत्रामध्ये असं लिहितात, अथ व्रजानाम गोपिकानाम. मी जी भक्ती शिकलो ते व्रजातल्या गोपिकेंकडून शिकलो. म्हणजे स्मृतीमध्ये गोपींचं नाव आलं आहे. आणि आपले साधारण कीर्तनकार आणि प्रवचनकार बोलताना काही त्यांना माहीत नसतं, ते म्हणतात त्या गवार गोपिका, त्यांना देव पावलं, गवार म्हणून टाकतात त्यांना. नारद ज्यांचं उदाहरण भक्तिसूत्रात लिहितात त्यांना हे गवार म्हणतात.
कारण काय, शब्द वाचलेले असतात. अशिक्षित आणि सुशिक्षित. सुशिक्षित माणसाचं अंतःकरण असलं, आता बा तुम्ही एवढे शिकलेले लोक करप्शन करतात का नाही, त्यांचं अंतःकरण शुद्ध असतं तर करप्शन झालं असतं का नाही. शिक्षणानं चुकीची गोष्ट होणार नाही असं नाही आहे. सत्य जर शिकल्यावर जर सत्याचं कवच असेल, सत्याचं कवच असेल तरच माणसाकडून सत्याचं कर्म घडतं. आणि म्हणून ते सत्याचं कर्म घडल्यानंतर त्या सत्याची प्रचिती येते. म्हणून सत्य 3 वेळा सांगितलं. सत्य सत्य सत्य. सत्य समजायचं, सत्य स्मृतीत ठेवायचं आणि सत्याचं आचरण करायचं. आणि आचरणानं शांती मिळते हे अनुभवाला ठेवायचं. उद्धवांच्या मुखातून मंगल वचन श्रवण केल्यावर अत्यंत प्रसन्न झालेल्या त्या गोपिका, त्यांची अधिक स्मृती पक्की झाली आणि गोपिका दैन्यवाणीने म्हणाले, उद्धवा, श्यामसुंदर लक्षसिद्ध यांना तुम्ही मथुरापुरीमध्ये जाऊन सांगा की तुम्ही मथुरेत का होईना सुखाने राहा. आम्ही ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत आम्ही तुमच्याकरता सुखी आहोत. जसं आई म्हणते, भाऊ तू तिकडे सुखी राहा मुंबईला, मी खेड्यात माझं भागवून घेईल. ती त्याला दैन्यवाणं सांगत नाही, तू सुखी राहा. तद्वत भगवंत आणि भक्त निरोप देताना ते सांगताय की तुम्ही मथुरापुरीमध्ये सुखाने राहा, आम्ही इथे सुखी आहोत, आमची काळजी करू नका. आम्हाला जे आमच्या नशिबानं पुत्र घरदार हे सगळं प्राप्त झालेलं आहे त्याच्याबद्दल आमच्या मनात जास्त आसक्ती नसल्यामुळे त्याचं दुःख नाही आहे. दुःख केव्हा होतं, आपल्या मनासारखं घडत नाही तेव्हा. आपण काय करतो, पूर्वीचे लोक या संसाराचं एक वर्णन करायचे. कडू कारलं, तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडूच कडू. तसा हा संसार आहे. कुठे ना कुठे समजा एक मनुष्य आहे, त्याला पत्नी चांगली मिळाली, मुलं चांगले झाले, शिकले सवरले, बा यांचं चांगलं चाललं आहे, मग तरी ते काय म्हणतात, आता तर चांगलं चाललं आहे पण ती दुसऱ्याचे आल्यावर कसं होईल तर कोणास ठाऊक झालं. आता ती पुढे जर कडू असेल तर ती आपल्या विरुद्ध येते, खलास संपलं. असंच होतं ते, कारण ते पुढचं प्रारब्ध आहे. एकातून एक, परत अनेक आणि परत अनेक उत्पत्ती प्रकरण आहे ते. संख्या वाढत जाते. एक मुलगी एक मुलगा आणि हे दोन्ही 4 झाले. सून आली 5, 5तून 2, 7. आजच्या काळाप्रमाणे एक मुलगी एक मुलगा 7 झाले. अनेक आहे. मग ते आता पुढचे प्रारब्ध काय आहे ते काही सांगता येत नाही. म्हणून काही विद्वान लोकांच्या घराण्यामध्ये मूर्ख मुलगा जन्माला येऊन जातो. आपण म्हणतो देव असं कसं काय करतो. आपण तर ऐकतो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मग धुंदुकाराचा दृष्टांत दिला आहे. धुंदुकाराच्या आईने काय कपट केलं, मग हे कपटच बिघडवतं. आणि हे कपाट आल्यापासून जास्ती कपट करायला लागले लोक. तो पोरीचा बापच कपाट देऊन टाकतो पोरीला जाताना की तुझं तुझं ठेव. पूर्वी कपाट शब्द नव्हता, भंडारी शब्द होता. हा कपाट यांनी आणला. कपाटाला आणखीन चोर कप्पा. ते कप्पा गुप्त कप्पा आहे पण त्याचं नाव काय ठेवलं आहे, चोर कप्पा. चोराला कळू नये म्हणून त्याचं नाव ठेवलं आहे चोर कप्पा. आत्ता माझ्याकडे 9 वाजता एक ग्रस्त आले होते.
ते म्हणे दादा मी पैसे आणले, पण त्याच्यात 50,000 ठेवले तेव्हा बरोबर मोजले, एकाला दिले तोही आकडा लक्षात आहे, पण बाकीचे 50,000 काही लागत नाही. मग मी ती त्यांच्या चेहऱ्याची रूपरेखा पाहिली. म्हटलं आणल्याबरोबर मागणाऱ्याला ज्याला द्यायचे होते त्याला दिले का? नाही म्हणे 1 तासाने. मग म्हटलं तुम्ही अशी आठवण करा, त्याला द्यायचे काढले की त्याला इतके द्यायचे होते, तर जास्त निघाले होते आणि तो आल्याबरोबर त्याच्यातले बाकीचे बाजूला घाईमध्ये ठेवून दिले आणि तुम्हाला आठवत नाही असं काही आहे का? याची आठवण करा म्हटलं. कारण दिवस चांगला आहे आज, द्रव्य जाणार नाही, पण तुम्ही अशी आठवण करा. कारण माणूस काय करतो, किंवा त्याने इतके मागितले पण इतके नाही दिले, तर मग तो येतो तोपर्यंत माणूस इकडे असं कुठंतरी पुस्तकात इकडे तिकडे काहीतरी घालून ठेवतो किंवा गादीच्या खाली ठेवून देतो तो, आणि ते सापडत नाही लवकर. मग माणूस काय करतो, आश्रय कोणाचा तरी घेतो. मग कधी ज्योतिषावर भरोसा नसतो, पण अशा वेळा मग तो ज्योतिषाचा आश्रय घेतो. ज्योतिष काय करतो, अवमान काढतो. आणि कोणता ग्रह चाललाय आता, मंगळ असेल, शनी असेल तर कटकटी होतील, गुरु शुक्र असतील तर सापडून जातील, असा अवमान काढत असतो. केव्हा केव्हा अवमान बरोबर निघून जातो, केव्हा केव्हा अवमान चुकतो. म्हणजे गोपींनी दैन्यपूर्वक असं रुदन केलं आणि सांगितलं, यादवांचा राजा कंस, या कंसाला भगवंताने ज्याप्रमाणे दैन्य अवस्था करून मारलं, त्याप्रमाणे आमच्या अभिमानाला भगवंताने मारावं, नाश करावा. कारण मनुष्य देह आहे, तिथे थोडा न फार अभिमान आहेच, असतोच. नुसतं काम आहे ना, आपण काम करतो ना, माझ्यासारखं चांगलं काम कोणीच करत नाही असा तरी असतोच माणसाला अभिमान. पण जगात पहा, आपल्यापेक्षाही चांगलं काम करणारे खूप आहे जगात. जेव्हा आपण फिरतो आणि पाहतो तेव्हा आपल्या अनुभवाला येतं. म्हणून केल्याने देशाटन, मनुष्य जेव्हा सामाजिक रीतीत फिरतो तेव्हा त्या देशाटनानं त्याच्या ज्ञानामध्ये वृद्धी होते की नाही हो. एक से एक बडकर आहे जगामध्ये. म्हणून केव्हाही आपल्या आज सुरू करते 16 सोमवाराचं सरांना सांगितलं आशीर्वाद. हो आशीर्वाद. आता शाळेत चालली, दुपारी आल्यापर्यंत असं हे जे व्रत आहे, कर्म आहे, हे आमच्या जीवामध्ये या कर्मामुळे निर्माण होणारा जो अहंकार आहे तो नाश केला पाहिजे. भगवंतानी चाणासूर आणि मुष्टिकासूर मारले. काम आणि क्रोध, आमच्यामध्ये जो काम आणि क्रोध आहे, जेव्हा माणसाच्या मनासारखं होत नाही तेव्हा क्रोध येतो, तर तो क्रोधसुद्धा भगवंताने मारावा. आम्ही तर रोजच बलरामाचं आणि कृष्णाचं नाव घेतो आहे, पण नाव घेऊनसुद्धा तो जर आमच्याकडून मारला गेला नाही तर भगवंताच्या कृपेने तो मरावा. मधुपुरी ही उत्तम नगरी आहे, तिथे विलास आहे. आम्हाला मधुपुरीमध्ये येण्याची इच्छा नाही. पहा, शहरामध्ये काय असतो, विलास. खेड्यामध्ये विलास कमी असतो. विलासाने इंद्रिय क्षीण होतात. पहा तुम्ही आता हे यंत्र, सगळे मुलं वगैरे असे पेपरला फोटो येत आहे, डोक्याला हात लावून बसलेले पोरं उदास झाले आहे, काही नाही. अतियंत्राच्या अधीन. जसं घरामध्ये बाईने कामाला सुरुवात केली, लाईट गेली, बापरे आता लाईट गेलं, मिक्सर कसं चालेल, असं उदास होऊन जायचं. तिला लाईट गेली की उदास एकदम. कारण यंत्रानं उदासीनता येते, कारण त्याची सवय होऊन जाते ना. काही दैहिक कामं जे आहे ना
ते इतके यंत्राच्या अधीन नाही ठेवायचे. त्या यंत्राच्या अधीन गेल्यामुळं मग ते आयुष्य होतात, आळस प्रमाद येतो. म्हणून ते म्हणतात विलासाने दयानिधी मनामध्ये राहत नाही. आपण जास्त विलास भोगला तर परमात्मा आपल्या दयेमध्ये राहत नाही असं ते सांगतात. साधो गोविंद प्रस्तुताम. म्हणून देवाच्या गोष्टीमध्ये गोविंदानं जे जे काही केलेलं आहे त्याचं वर्णन येतं. शुकदेव म्हणतात राजा परीक्षिता, त्या गोपींनी पुनरावृत्ती या गोष्टी जेव्हा सांगायला सुरुवात केली तेव्हा उद्धवाचा काळ बराच निघून गेला. त्याच्या लक्षात आलं की आपण यांच्या पुढे काहीच नाही. जसा रेशमाचा किडा आपल्या शरीरातून घाण टाकून त्याचं रेशम होतं, तशा या स्त्रिया असून यांच्या शरीरातून हे जे निघते वाणी ही तर भक्तीची नदीच आहे. आणि नुसती राणी नाही तर महाराणी आहे. आणि महाराणीवरच कथा करताय म्हणे. यमुना कोण आहे? महाराणी. म्हणून त्या यमुना नदीवरच महाराणीवरच कथा करतात. भगवान श्रीकृष्ण रमा रमण आहे तर उद्धव म्हणतात इथे गोपिका रमण आहे. म्हणून देवाचं नाव आहे गोपिका रमणू. गोपिका रमणू. ज्या वेळेला इंद्रिय हे आत्म्यामध्ये रमण होतात त्यावेळेला आगळा आनंद प्राप्त होतो. म्हणून मंजुल गान करू लागले आणि कृष्णाचं स्मरण करू लागले आणि कृष्णाच्या कथा गाण्यामुळे उद्धवाला सांगू लागले. हे साधो, स्वर्गराज इंद्रानं जलानं मेघानं वृंदावन संजीवनी करायचं ठरवलं होतं, पण भगवंताला पाहिल्याबरोबर इंद्राला अहंकार झाला आणि इंद्राने पर्जन्य बंद केला. कारण भगवंताला इंद्राचं गर्वहरण करायचं होतं उद्धवा. मग भगवंताने गोवर्धन पर्वताची लीला केली आणि इंद्राला राग आला. मग इंद्रानं पर्जन्य असा पाडला की ज्याच्यानं गोकुळाचा नाश व्हावा. भगवंतानी एक पर्वत उचलून त्याच्या खाली भक्त सांभाळले आणि पृथ्वीला उंच केलं. सगळं पाणी यमुना नदीमधून वाहून गेलं. त्यावेळा इंद्राच्या लक्षात आलं की आपण केलेला परिहार भगवंतानी दाबून टाकला. तसा इंद्रिय, या इंद्रियांचं दैवत इंद्र आहे. आपले इंद्रियसुद्धा केव्हा केव्हा अहंकार वृत्तीनं दुसऱ्याचा अपमान, दुसऱ्याची निंदा, छल, कपट या गोष्टीनं जीवनामध्ये असं कार्य करीत असतात. मग हे सगळं जाण्याकरता या गोपिकेंनी सांगितलं की भगवंताचं नाम हे संजीवनी मंत्र आहे. जसं आपल्याकडे असं सांगितलं आहे आलं आणि सुंठ हे 36 रोगावर चालतं. फक्त त्याला अनुमान कसं घ्यायचं हे ठरलेलं असतं. तुळशी अनेक रोगावर चालते, तर हे याला संजीवनी म्हटलं आहे. आल्यालाही आणि तुळशीलाही. कोणत्या न कोणत्या प्रकारानं ती शरीरात गेली की दुर्धर अल्पशे आजारांचं प्रमाण कमी करते, आलं कमी करते. पण विनाकारण गेलं, जास्त गेलं की आलं अपाय करतं पण तुळशी करत नाही. कारण ती प्राण संजीवनी आहे, तिच्यामध्ये कायम प्राण असतो. तसं या गोपिकेंनी भगवंताचं स्मरण केल्यावर कुमारिका गोपिकेंचंही रक्षण झालं, लग्न झालेल्या गोपिकेंचंही रक्षण झालं आणि वृद्ध गोपिका होत्या त्यांचंही रक्षण झालं. तिन्ही अवस्था होत्या.
त्या शांत झाल्या. व्रजामध्ये हे आनंदित वातावरण पाहून उद्धव हे आश्चर्यचकित झाले की हे सगळे शांत आहे. संपूर्ण नारी धर्म व्रजामध्ये शांत होता, असं सगळ्या स्त्रिया शांत सापडत नाही. मग उद्धवाच्या लक्षात आलं भगवंताच्या सहवासाने आणि भगवंताच्या नामाने यांच्या शरीरामध्ये शांत रस निर्माण झाला आहे. मग कशानं शांत रस निर्माण झाला शरीरामध्ये? तर भगवंताच्या नामानं. नामामृता गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवनकळा, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. असं जे भगवंताचं नाम आहे ते ज्यावेळेला अमृत आहे असं आपल्या लक्षात येईल त्यावेळेला त्या नामाने अमृताचा परिणाम होतो. आता लोक भजन मंडळ स्थापन करतात. आज येणारच एक भजनी मंडळ म्हणाला दुपारी 4 वाजता. ते म्हणे आम्ही 3 वाजता. म्हटलं मुळी जेवू नका, आम्हाला अडचणीत आणू नका, नियमाने करा. मग अर्धा तास कमी होईल. म्हटलं 15 मिनटं करा, पण प्रामाणिकपणे करा. जगामध्ये जे काही करायचं ना थोडं करायचं पण चांगलं करायचं. सरळ सांगावं समाजाला. समाज काय करतो? विखरून जातो, काहीतरी करायला पाहिजे. आता 3ला यायचं म्हणजे 12 वाजेच्या आतच त्या बुवाला खाऊन घे, पोरं खाऊन घ्या, असंच होतं ते. मी जाते भजनाला, तुम्ही आवरून घ्यायचे मग सगळं. काय भजन आहे ते प्रमाण. थोडी शांत वेळ असते. हे सगळं केलं पाहिजे. देखावा करायला गेलं ना मग आपलं देखावा निघून जातं. पुस्तक राहून गेलं, जेवढे पाठ आहे तेवढे म्हणाला, नाही राहून गेलं तर राहून गेलं पुस्तक, काय वगैरे रटाळ करत बसायचं. मनुष्य भजनाला सोडून बाह्य गोष्टीला जास्ती किंमत देतो आणि मग त्याच्यामध्ये रमतो. त्यामुळे ते भजन रंगत नाही. मीराबाई एकदा भजन म्हणायला आल्या तर तिथे असं लिहून ठेवलं होतं बा खालच्या लोकांनी भजन म्हणायचं पण खालच्या आवाजात आणि रागामध्ये. तर मीराबाईने ते बोर्ड वाचला आणि खोडून टाकलं. भावनेने म्हणा, संपलं. कारण काही करायचं असेल आणि भावना नसेल तर ते भजन होणार नाही, तो कार्यक्रम होऊन जाईल. म्हणून ते म्हणतात समस्तांचं चित्त, सगळ्या स्त्रियांचं चित्त, जेवढ्यांनी रासलीला केलेली होती त्या सगळ्यांचं चित्त शांत झालेलं होतं. भजनानं चित्त काय झालं पाहिजे? शांत. आपलं एक दत्ताचं भजन आहे बघा, दत्ता शमवी चित्ता. हे दत्ता आता या चित्ताला शमव, शांत होई गुरुदत्ता शमवी चित्ता. या चित्ताला शमवा. अशा प्रकारे त्या मेघांनी ताप देऊन पर्जन्य पाडला. भगवंतांनी एका करांगळीच्या योगानं सगळ्यांवरचा ताप दूर केला आणि शेवटी इंद्रिय भगवंताला शरण आला. इंद्र भगवंताला शरण आला आणि क्षमा मागितली. पण भगवंतानी क्षमा केली, पण इंद्राचा खोडकरपणा कायमचा गेलेला नाही. अजूनही तो तसंच करतो. जो देतो त्याला कडे पाणी पाडतो, जो देत नाही त्याच्याकडे कमी पाडतो. उद्धव, भगवान श्रीकृष्णाने सगळ्या गोपगोपिकेंची स्तुती स्वतः ऐकलेली होती. गोपीगीत, भ्रमरगीत देवाने ऐकलेलं होतं
आणि ते इतकं शुद्ध अंतःकरणाचं होतं की त्यावर दुसरा. आणि म्हणून भगवंतानी सांगितलं होतं, यमुना नदीच्या तीरावर गोवर्धनाच्या जवळ या वनप्रदेशामध्ये जो कोणी माझं गीत गाईल त्याला मी प्राप्त होईल. म्हणून या गोपिका वंशी वाजवत होत्या आणि म्हणजे मुरली वाजवत होत्या आणि मुरलीच्या योगानं भजन करीत होत्या. सगळ्या आनंद वृत्तीने राहत होत्या. त्यांच्या वृत्तीमध्ये शांती झालेली होती, कारण संसार कळून गेलेला होता. उद्धव भगवंताचं कार्य व्रजनाथ म्हणून वर्णन करतात, व्रजाचे मालक. म्हणून आपण नेहमी म्हणतो सब भूमी गोपाल की. जगामध्ये जेवढी भूमी आहे तेवढी देवाची. म्हणून आपल्याकडे देवभूमी आहे सगळी, आणि प्रत्येक बाकीचे जे राज्य आहे ती सगळी भूमी भोगभूमी आहे. आपल्याकडे आपल्या घरात सुद्धा देवघर आहे, म्हणजे ती सुद्धा भूमी. आपण घरामध्ये वास्तुपुरुष म्हणून देवालाच ठेवतो. म्हणून भारतभूमी ही सगळी देवभूमी आहे. पहा तुम्ही कुठेही कॉलनी झाली की मंदिर आलंच. प्रत्येक घरांमध्ये देव आहेत. स्वामी समर्थ आहे, गजानन महाराज आहे, जे भक्त आहे ते आहेतच. म्हणून ते म्हणतात, शुकदेव सांगतात राजा परिषदा, भगवान श्रीकृष्णाबद्दलची भावना उद्धवाच्या मनामध्ये दृढ झाली आणि सगळा संदेह जेवढा काही सांगायचा होता तेवढा सांगायचा राहून गेला. आणि हे भक्त कृपापात्र भगवंताचे आहेत हे उद्धवाच्या लक्षात आलं की यांच्यावर देवाची कृपाच आहे. मग आता यांच्यावर देवाची कृपा आहे, यांना काय सांगायचं आपण? पुस्तक बंद. भगवंताचा यांना कधीही वियोग होणार नाही. ती रासलीला आटोपली. उद्धवानं गोपिकेंना हात जोडले, सांगितलं तुमची ही जी भावलीला आहे, प्रेमलीला आहे, ही मला तुम्ही प्रदान करा आणि प्रसाद म्हणून द्या. गोपिका म्हणे आम्ही कोण प्रसाद देणारा का नाही या. त्यांनी आपल्याकडे मोठेपण घेतलं नाही. नाही तर आपण काय सांगतो, त्यांचं मी दुरुस्त करून दिलं, माझ्यामुळे ते मोठे झाले असं सांगतो आपण. गोपिकेने सांगितलं आम्ही कोण देणार आहे, देणारा कन्हैया, तुम्ही त्याचं गुण गा, तो देईल. तो त्याचे गुण गाईल काय, आम्हाला काही त्याने दिलं नाही, आम्ही गात राहिलो, गाता गाता आलं. म्हणून भगवंताचा वियोग त्यांना सहन होत नव्हता हे उद्धवानी पाहिलं आणि गोकुळामध्ये आनंद आहे हे कबूल केलं. तुकाराम महाराजांनी परत हजारो वर्षाने लिहून ठेवलं, गोकुळीची आ सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. नंदबाबाची व्रजभूमी ही पुण्यभूमी आहे. मग आता ही पुण्यभूमी आपल्याला न्यायची बरोबर. मग उद्धवाने काय गावचं गाव नाही नेलं, तिथली माती फक्त आपल्या अंगाला लावली, बस कृतार्थ झाला. काय झाला? कृतार्थ. ते आता याला गेले होते लोक अमरनाथला, तर तिथे एकाला खूप ताप भरला होता. ते बाकीचे लोक म्हणे आंघोळ कर, ते बाकीचे तिथले मिलिटरीचे लोक म्हणे तुम्ही करू नका, तुम्हाला खूप ताप आहे. हा हुशार होता, हा भगवंताचा भक्त. त्याने काय केलं, मोठी बाटली भरून घेतली. खाली उतरल्यावर ताप उतरला, त्या पाण्यामध्ये ते पाणी टाकलं आणि मग तिथे आंघोळ करून घेतली. बिलकुल डोकं चालवलं. खरं खूप ताप होता. ते मिलिटरीवाले म्हणे तुम्ही आता ताप आहे, गडबड होऊन जाईल, ऐकावं लागतं खाली. मग त्याने मोठी बाटली भरून घेतली आणि खाली जेव्हा आला तेव्हा चांगल्या पाण्यामध्ये ते पाणी टाकून दिलं ना, आंघोळ करून घेतली.
भक्त जे आहे ना ते परिस्थितीला अनुसरून काम करून घेतात. आपल्यासारखा असता संतापी, काय देव आहे, इथपर्यंत बोलवलं आणि ताप चढून दिला, आंघोळ पण करू दिली नाही, तसाच चालला असता तो मोठा भाऊ. त्याने बरोबर बुद्धी चालवली, असं आहे का, असं करावं. मग ही बुद्धीसुद्धा कोणी दिली, तो नारायण. कारण बुद्धिदाता नारायण. म्हणून उद्धवाने तिथली माती कपाळाला लावली आणि थोडी माती आपल्या रेशमी वस्त्रात बांधून घेतली. मथुरेमध्ये व्रजाची माती. आम्ही जेव्हा पहिल्यांदा वृंदावनात गेलो ना तेव्हा टांगे होते मथुरेतून जायला. तर नेमका टांगेवाला चाचाजी मिळाला होता. मी त्या चाचाजीला सांगितलं, म्हणजे चाचाजी वृंदावन आएगा कि टांगा खड़ा कर देना. बोले क्यों महाराज? म्हणजे मला मेरे को काम आहे. ते आलं वृंदावन, त्याने टांगा उभा केला. मी असं गडबड करत लोळलो. तो टांग्यावालाही तिकडच्या बाजूने असं गडबड लोळला आणि बाकीचे जे होते आमचे वराडी ते टांग्यात बसलेले होते. तो टांग्यावाल्याने पुढे तो टांगा चालत राहतो, आम्ही असे लोळत होतो. उठल्यानंतर तो टांगाही उठला. बोले चलो. मग मी टांग्यात बसलो. बाकीचे उतरल्यावर मला विचारतात, तो टांग्यावाला कसा लोळला चाचाजी? त्याला तर काही नाही. म्हटलं मग मला काय माहिती, मी त्याला काय विचारू, तू का बरं लोळला? पण तुम्हाला का बरं वाटलं नाही लोळा असं म्हटलं. लक्षात घ्या, तुम्ही बरोबर होते ना माझ्या. म्हणजे आम्हाला वाटलं की तुमचं सेपरेट असेल. लोक बोलायला फार हुशार असतात. आपला पराजय नाही दाखवत ते, तुमचा पराजय. तुम्ही कोणी म्हटलं असतं तर आम्ही का नाही म्हटलं असतं का? पण तुम्हाला बी नको ना, आम्ही बस इथपर्यंत कुचायला लागतं ते. तर ते तो काय लोळला त्याचं त्याला माहिती. आपण काय विचारावं त्याला? घोड्याला थकवा आला की घोड्या वाळू लोळून घेतो, गधडाई लोळून घेतो. असं आहे ते. भगवंत आहे. पहा तुम्ही पंढरपूरला लोक जसं पंढरपूर जवळ येतं ना असे लोळून घेतात, गडबड. आपल्यासारखे पंढरपूरला गेले की पोटात गडबड होतात. असं आहे ते. हे जे भक्तीचं वैभव आहे हे आतून असल्याशिवाय काही होत नाही. म्हणून भगवंताच्या लीला गान करायला लागले आणि ती सगळी रासलीला संपली आणि उद्धवानं आपली यात्रा संपवली. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगद्व्यापका